नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। येणारी जी टीईटी आहे ती आयपीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे। मग आयपीपीएस पॅटर्ननुसार ती टीईटी होत असेल तर आपल्याला महाराष्ट्र शिक्षण परिषदेने आतापर्यंत जे काही पेपर घेतले ते एकूण 7 आहेत। त्या 7 पेपरचं पूर्णतः आपल्याला ॲनालिसिस करावं लागेल आणि त्याच्यानंतर आयपीपीएस पॅटर्नने आतापर्यंत कोणकोणते एक्झामिनेशन घेतल्या, त्यामध्ये गणित विभागामध्ये कोणकोणते आणि कशा पद्धतीचे किती काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले, या सगळ्याचा विचार करून आपल्याला सिरीज राबवावं लागेल। मग मी काय केलं की 2013 पासून तर 2021 पर्यंत जे महाराष्ट्र शिक्षण परिषदेने आतापर्यंत 7 पेपर घेतले त्याच्यातल्या गणित विभागामधला प्रत्येक प्रश्न ॲनालिसिस केला आणि त्यावर आधारित इतर 9 क्वेश्चन्स एकतर PYQ मधून घेतले, नाहीतर मग मी स्वतः तयार केले। म्हणजेच आपल्या या सिरीजमध्ये टॉप 10 ची सिरीज आहे। एक प्रश्न टार्गेट केलेला असेल आणि त्याच्याशी रिलेटेड 9 प्रश्न असेल। मग ही जी सिरीज आहे याच्यामध्ये आपण आयपीपीएस पॅटर्नची सुद्धा क्वेश्चन टाकणार आहोत। अशी करत करत ही सिरीज अविरत आणि पुढे पुढे जात राहील, जेणेकरून तुम्हाला या टीईटी मध्ये म्हणजे 2024 च्या टीईटी मध्ये जी प्रस्तावित टीईटी आहे आयपीपीएस पॅटर्न नुसार होणार आहे त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपल्या सेशनला स्टार्ट करतो। एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल? बघा या ठिकाणी काय विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी असं सांगण्यात आलं की एके वर्षी महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे रविवारी आहे तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल? या ठिकाणी 2 तिथी देण्यात आलेल्या आहे, एक म्हणजे महाराष्ट्र दिन आणि दुसरं म्हणजे बालदिन। मित्रांनो, महाराष्ट्र दिन सगळ्यांनाच माहित आहे की 1 मेला असतो। 1 मे लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर अशी एक रेष मारा। त्यानंतर त्याच वर्षी म्हणते ना, त्याच वर्षी बालदिन, बालदिन सगळ्यांना माहिती आहे तो आहे 14 नोव्हेंबर, म्हणून या ठिकाणी मी 14 नोव्हेंबर लिहितो। आता बघा 1 मे पासून तर 14 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला कोडिंग नुसार आन्सर काढायचा आहे। खूप इझी आहे मित्रांनो। 1 मे म्हटलं तर इथं आपण कट कशासाठी मारला की मे मध्ये किती दिवस आहे हे आपण लक्षात घेतले। मे मध्ये 31 दिवस असतात, ते 31 दिवस या 1 च्या डोक्यावर ठेवले जेणेकरून आपल्याला मायनस करता येणार। 31 मधून 1 गेला, किती उरतात? 30। मित्रांनो 30 आल्यानंतर इथे जे काही येईल ते 7 पेक्षा जास्त असेल। 7 पेक्षा जर मोठी संख्या जर या ठिकाणी आली तर आपल्याला 7 ने त्याला कट करायला लागेल। 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चूक 28। 28 मित्रांनो 7 च्या पाड्यानुसार पटीनुसार कट होतात, म्हणून 7 चूक 28 निघून गेले। 30 मधून 28 निघून गेले, उरतात किती? 2, म्हणून पहिला कोड आला मित्रांनो आपल्याला 2। आपली आता स्टार्टिंग झाली। इकडचं तुम्हाला समजलं काय केलं आपण की महाराष्ट्र दिन 1 मेला होता, बालदिन 14 नोव्हेंबरला होता। 1 मे वर आपण क्रिएशन केलं, मे चे दिवस किती? ते 31। ते 31 दिवस याच्या डोक्यावर ठेवले, 31 मधून 1 गेला, उरले किती? 30। मग ते 30 7 च्या पटीत आपण गेलो 7 च्या पाड्याने, 7 1 7 7 2 14 7 21 7 चूक 28। 28 कट झाले आणि उरलेली इथं 2 आपण ठेवले। हा 2 म्हणजेच रिमेनिंग तो काय असतो? एक कोड असतो। आता मे नंतर आपण जाणार आहोत जून। बघा या ठिकाणी मी जून लिहितो। जून नंतर जुलै, जुलै, जुलै नंतर ऑगस्ट, ऑगस्ट, ऑगस्ट नंतर सप्टेंबर, सप्टेंबर नंतर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर। म्हणजेच 1 मे पासून तर नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे मे पासून नोव्हेंबर पर्यंत जे काही महिने असतात ते महिने मी लिहून घेतले। आता एवढं सारं लिहिण्याची गरज नाही, आपण दृष्टीवर सुद्धा ती काढू शकतो, कारण की मे नंतर जून, जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर असते। आता जून मध्ये, आता हे गणित तुम्हाला सर्वप्रथम समजून सांगत आहोत म्हणून हे थोडंसं लिहून देत आहोत, नाहीतर मग ते व्हिज्युअली तुम्हाला सॉल्व्ह करता येतं। आता जून, जून मध्ये किती दिवस असतात? तर जून मध्ये सर 30 दिवस असतात, जुलैमध्ये 31 दिवस असतात, ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात, सप्टेंबरमध्ये 30 असतात, ऑक्टोबरमध्ये 31 असतात आणि नोव्हेंबरचा विचार इथं करायचा नाही, कारण नोव्हेंबरचे 14 दिवस दिलेले आहे। आता मला सांगा की 30 ला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला कट करायचं 7 च्या पाड्यानं। म्हणजे 30 जर असेल तर 7 चूक 28, 28 कडले उरले 2, म्हणजे 2 कोड घ्यायचा। 30 साठी 2 घ्यायचे मित्रांनो, बघा 30 साठी 2 घ्यायचे, 31 साठी 3 कोड घ्यायचा। त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये जे 28 दिवस असतात त्याच्यासाठी 0 कोड घ्यायचा आणि फेब्रुवारी महिना जर लीप इयरचा असेल, कशाचा? लीप इयरचा जर असेल तर आपल्याला 1 कोड घ्यावा लागेल। हे फक्त तेवढं तुम्हाला माहित पाहिजे। जूनमध्ये 30 आहे, जूनमध्ये 30 आहे म्हणून आपण 2 कोड घेतला। त्याच्यानंतर 31 साठी 3 कोड घेतला, त्याच्यानंतर ऑगस्ट साठी सुद्धा 3 कोड, त्याच्यानंतर 2 कोड, त्याच्यानंतर 3 कोड। बघा आपण कोडिंग केलं, महिन्यांचं कोडिंग आपल्याला करावं लागेल। आता या ठिकाणी 14 नोव्हेंबर आहे, नोव्हेंबरची कोणती जरी तारीख असली तरी सुद्धा ती 7 च्या पाड्यानं कट करायची। आता कट करतो मी, 7 2 14, काहीच उरलं नाही, 0 उरला, म्हणून याचा कोड 0 लिहायचा पण नाही, कारण की 0 काही प्लस मध्ये येत पण नाही, तरी सुद्धा मी इथे लिहून घेतो की बाबा हा 0 कोड आहे।
याचा विचार करायचा नाही. आता मला सांगा आपल्याजवळ किती कोड आहे, तर एवढे कोड आहे आपल्याजवळ. आता हे जे कोड आहे एकतर त्याची बेरीज करा आणि 7च्या पाड्यातून त्याला कट करा, नाहीतर 7 7 प्लस करून त्याला नष्ट करा. आता 7 7 प्लस करून याला नष्ट करायचे आहे. 2 आणि 2 किती 4, 4 आणि 3 किती 7, कायमचे नष्ट झाले ते. त्याच्यानंतर उरले काय 3 आणि 2 किती 5, 5 आणि 3 किती होते 8, 8 कट झाले पण एक उरतो. 8 त्याच्यातले 8 जर याच्या पुढे आहे 3 आणि 2 5 आणि 3 8, 8 मधून 7 निघून गेले, 1 राहिला. शेवटी मित्रा 1 राहतो. म्हणून 1 म्हणजेच काय एका दिवसाने पुढे घ्यायचं आहे. एका दिवसाने पुढे म्हणजे महाराष्ट्र दिन जर रविवारी असेल तर बाल दिन त्याच्या 1 दिवसाने पुढे असेल. रविवारी आन्सर काय येणार आहे मग 1 दिवस पुढे सोमवारी, म्हणजे आन्सर येतं सोमवार. थर्ड ऑप्शन राईट येतं. काय येतं थर्ड ऑप्शन. आता व्हिज्युअली कसं सोडवायचं 1 मे पासून तर 14 नोव्हेंबरपर्यंत आपण लिहून घ्यायचे. 1 मेचा जो 31 आहे 31 मधून 1 वजा केला तर उरले किती 30. 30 हे 7च्या पाड्याने आपण कट 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 करत जाऊन 2 उरले होते, 2चा कोड घेतला. मग मध्यंतरीचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर याचे आपण कोड घेतले आणि त्या कोडनुसार आपण 7 7 प्लस करून कट केले, 7 7 प्लस करून कट केले. असं करत करत आपल्याला फक्त एकच शेवटी कोड सापडला, म्हणजे 1 राहिलेला होता. म्हणून 1 दिवसाने पुढे आपण आन्सर आणलं. रविवारचा काय झाला सोमवार झाला. आता बघा त्याच्यानंतर आपण जाऊ सेकंडमध्ये. एका वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल. खूप इजी आहे मित्रांनो, इट्स व्हेरी इजी. आता बघा महाराष्ट्र दिन 1 मेला असतो, त्याच्यानंतर शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. झाला सप्टेंबर. आता 1 मे पासून तर 5 सप्टेंबर. आता तुम्हाला माहित आहे की मेसचे काय घ्यायचे आपण 31 मधून 1 वजा केला उरले 30. 30ला कट केला म्हणजे 7च्या पाड्यानं 28 कट झाले. 7 1 6 7 2 7 21 7 28 उरले किती 2. पहिला कोड आला आपला 2. आता मे पासून तर सप्टेंबरपर्यंत जायचं आहे. मग मध्ये कोणते येतात मे, जून येतो, जुलै येतो, ऑगस्ट येतो आणि ऑगस्ट नंतर डायरेक्टली काय येतो सप्टेंबर येतो. आता मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे का जूनचा कोड किती येतो. जूनमध्ये 30 दिवस असतात म्हणजे कोड येतो 2. जुलैमध्ये 31 दिवस असतात म्हणजे कोड येतो 3. नंतर ऑगस्टमध्ये 31 दिवस असतात म्हणून इथे सुद्धा कोड 3 येतो. मग त्याच्यानंतर आहे काय तर 5 सप्टेंबर. मित्रांनो या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये कोणतीही तारीख असू द्या, जर ती 7 पेक्षा मोठी असली तर आपल्याला 7ने कट करून उरलेले त्या ठिकाणी ठेवावे लागते. परंतु या ठिकाणी ऑलरेडी 7 पेक्षा कमी असल्या कारणाने त्याला आपण हातच लावायचा नाही, म्हणून यालाच डायरेक्ट आपण कोड म्हणायचा. आपल्याकडे 2 2 3 3 आणि 5 असे कोड आले. आता शेवटचं काम काय आपलं की 4च्या म्हणजे सगळ्याची प्लस करायची, 7ची प्लस करायची कायमची नष्ट करायची, 7ची प्लस करायची कायमची नष्ट करायची. आता या ठिकाणी 2 2 4 आणि 3 7 प्लस केले मी, नष्ट केले मी. त्याच्यानंतर 3 आणि 5 8 होते, 3 आणि 5 8 होते परंतु आपण त्याच्यातले 7 कट केले आणि शेवटी काय उरतो 1 म्हणजे 1 दिवस पुढे. आता मित्रांनो सरळच आहे. एके दिवशी महाराष्ट्र दिन शुक्रवारी असेल तर शिक्षक दिन जो 5 सप्टेंबरला असतो तो एका दिवसाने पुढे राहणार आहे. शुक्रवारचा आन्सर होणार आहे शनिवार. ओके, सो फोर्थ नंबरचे आन्सर राईट येते. नेक्स्ट त्याच्यानंतर एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल. इट्स व्हेरी इजी. हा सुद्धा खूप इजी आहे आपल्याला सोडवायला. आता बघा एके दिवशी महाराष्ट्र दिन बुधवारी असेल, महाराष्ट्र दिन म्हटलं की 1 मे आलं, त्याच्यानंतर स्वातंत्र्य दिन म्हटलं की 15 ऑगस्ट आहे, AUG ऑगस्ट. आता बघा मे मध्ये 31 दिवस असतात म्हणून उरले किती 30. 30 हे 7 पेक्षा मोठे आहे म्हणून 7च्या पटीने त्याला कट केले म्हणजे 728 कट झाले आणि 2 उरला म्हणजे पहिला कोड आपल्याला 2 सापडला. त्याच्यानंतर मे पासून तर ऑगस्टपर्यंत जायचं आहे म्हणजे मे नंतर येतं जून, जून नंतर येतं जुलै, जुलै नंतर येतं थेट ऑगस्ट. मित्रांनो हे लिहिण्याची पण गरज नाही, डायरेक्टली आपण जूनचा कोड जर लक्षात घेतला तरी डायरेक्ट आन्सर येतं. आता जूनमध्ये किती असतात 2 कोड आहे, जुलैमध्ये 3 कोड आहे आणि 15 ऑगस्ट महिन्यामध्ये 15 हे 7 पेक्षा मोठे असल्या कारणाने आपल्याला 7च्या पटीने त्याला कट करावं लागेल. 7 1 6 7 2 14 कट झाले आणि इथं उरलेला जो असतो तो एक कोड तयार होतो. उरतो किती 1 म्हणून एक कोड तयार झाला. 14 निघून गेले उरला 1 म्हणून 1 आपण लिहून घेतला. आता आपल्याला काय कोड आहे 2 2 4 आणि 3 7 आणि 1 किती 8. आता या ठिकाणी सुद्धा मित्रांनो असं दिसून येतं की हा 2 आणि 2 4 आणि 3 7 2 2 4 आणि 3 7. ओके 7 प्लस केले आणि नष्ट केले, उरला काय फक्त शेवटी 1 म्हणजे इथे सुद्धा 1 दिवस पुढेचे आन्सर येतं.
एके दिवशी महाराष्ट्र दिन बुधवारी असेल तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन मीन्स 15 ऑगस्टला गुरुवार असेल. सो फर्स्ट नंबरचा ऑप्शन राईट येते. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 2012 साली, आता या ठिकाणी कंडिशन दिलेली आहे की 2012 साली, आणि 2012 साल ही लीप इयर आहे मित्रांनो. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षी बालदिनाचा वार कोणता? इट्स व्हेरी इझी. आता आपल्याला काय करायला लागेल बघा. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी ओके, 26 जानेवारी 2012 असं घ्यावं लागेल. त्याच्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 2012 सालीच बालदिनाचा वार कोणता? बालदिन केव्हा असतो? 14 नोव्हेंबर 2012. आता काय असतं की आपल्याला सर्वप्रथम हे 2012 अट म्हणून लक्षात घ्यावं लागतं. आता जानेवारीमध्ये किती दिवस असतात? तर सरळ 31 दिवस असतात. 31 मधून 26 गेले, उरतात किती? 5. मग हा 5 काय झाला तर कोड झाला, कारण तो 7 पेक्षा लहान आहे. 5 हा कोड झाला. जास्त जर असतात 15 असता तर आपण एक कोट घेतला असता. 16 असता तर 7 2 14, 14 निघून गेले असते तर 2 कोट घेतला असता. परंतु हा 7 पेक्षा कमी असल्या कारणे आपल्याला तोच घ्यावा लागेल. आता जानेवारीपासून तर नोव्हेंबरपर्यंत जावं लागेल. आता बघा मी डायरेक्टली कोड लिहितो. जानेवारी नंतर फेब्रुवारी. आता फेब्रुवारी असं लिहावं लागेल थोडंसं. फेब्रुवारी. आता फेब्रुवारी 2012 आहे ना मित्रा, म्हणजे 2012 हा लीप इयर असल्या कारणाने आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात, म्हणून एक कोड घ्यावा लागेल. म्हणजे 7 1 7 2 14 7 21 7 28 28 निघून गेले ते एक उरतो की नाही, म्हणून तो एक कोड घ्यावा लागेल. त्यासाठीच या ठिकाणी एक अट टाकण्यात आलेली आहे की 2012 साली प्रजासत्ताक दिन देण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी एक कोड आला. जर 2012 दिलं नसतं तर आपण 0 घेतला असता. ओके, फेब्रुवारी झाला. मार्चचे किती येणार आहे? 3 येणार आहे, कारण की मार्चमध्ये 31 दिवस असतात. मार्च. एप्रिलचे 2, मेचे 3, जूनचे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, आणि त्याच्यानंतर येतं मित्रांनो हे 14 नोव्हेंबर. ओके, म्हणजे बघा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि हा नोव्हेंबर. आता नोव्हेंबरमध्ये 14 नोव्हेंबर असल्या कारणाने त्याला 7 1 7 2 14 समूळ नष्ट होतो, कुठलंही बाकी उरत नाही, म्हणून आपण या ठिकाणी याचा कोड 0 घेऊन घेऊ. झाला. आता आपल्या पुढे कोड काय? 5 1 3 2 3 2 3 3 2 3. खूप इझी आहे. आता आपल्याला काय करायला लागेल की 7 7ची प्लस करायची, कायमचे नष्ट करायची. 5 आणि 2 7 प्लस केले, कायमचे नष्ट केले. त्याच्यानंतर 3 आणि 3 6 आणि 1 7 प्लस केले, कायमचे नष्ट केले. त्याच्यानंतर इकडे सुद्धा 2 आणि 2 4 आणि 3 7 प्लस केले, कायमचे नष्ट केले. आता मित्रांनो या ठिकाणी 3 आणि 3 किती आहे? 6 आहे. 6 हे 7 पेक्षा कमी असल्या कारणाने आपल्याला 6 दिवसांनी पुढे असा विचार करून आन्सर आणावा लागेल. 6 दिवस पुढे. आता मित्रांनो बघा 6 दिवस पुढे गुरुवार आहे. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि हा बुधवार. मित्रांनो आन्सर बुधवार येणार आहे. आणि तसंही जर 6 दिवस पुढे जर आलं नाही आन्सर तर 1 दिवसाने मागे आलं तरी चालते. ठीक आहे, म्हणजेच आन्सर येतं गुरुवार 4चा बुधवार 4चं एक आन्सर येते. बघा आन्सर आलेला आहे बुधवार. त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन. मित्रांनो तुम्ही सुद्धा काय करू शकता की व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः सोडवू शकता आणि तुमचं आन्सर आलेले आन्सर आणि मी काढलेले आन्सर हे मॅच करू शकता. ओके, चला. 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा वार कोणता असेल? याच्यामध्ये एक चॅलेंज असं आहे की आपल्याला प्रजासत्ताक दिन केव्हा आहे, स्वातंत्र्य दिन केव्हा आहे हे माहीत असते, परंतु बऱ्याच महामानवांच्या आपल्याला म्हणजेच पुण्यतिथी, जयंती या तिथी माहीत नसते, परंतु त्यासाठी आपल्याला पाठ करावं लागेल. या ठिकाणी बघा 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा वार कोणता? इट्स व्हेरी इझी. खूप इझी आहे मित्रांनो. आता हे आपल्याला काय करावं लागेल बघा. प्रजासत्ताक दिन 2012 सालीच त्याने दिलेला आहे. आता तो गुरुवारी साजरा झाला म्हणजे 26 जानेवारी आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्यानंतर 2012 आहे ना, म्हणून 12 लिहून घेऊ, कारण की फेब्रुवारीचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. तर त्याच वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा वार कोणता असेल? आता थेट आपण इथं गेल्यानंतर जानेवारी नंतर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळक पुण्यतिथी आहे मित्रांनो 1 ऑगस्टला. सो 1 ऑगस्ट असं आपण गेलो. हे लिहिण्याची पण गरज नाही, परंतु आपल्याला ते ॲक्युरेट समजण्यासाठी लिहून घ्यावं लागलं.
आता जानेवारीमध्ये किती दिवस असतात तर 31 दिवस. ते 31 दिवस याच्यातून वजा करायचे, 31 मधून 26 गेले, उरले किती 5. पहिला कोड आपल्याला आला 5. त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये काय 2012 देण्यात आलेला आहे. 2012 जर दिलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी कोड किती घ्यावं लागेल रे, कारण की हे लीप इयर असते आणि लीप इयरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असते, म्हणून या ठिकाणी कोड आपल्याला 1 घ्यावा लागेल. मार्चचा कोड येतो 3, एप्रिलचा कोड 2, मेचा कोड 3, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3 आणि ऑगस्टमध्ये 1च ऑगस्ट दिलेला आहे, म्हणून हाच 1 ऑगस्ट आपल्याला इथे कट करून इथे घेऊन घेऊ. म्हणजेच आपल्याजवळ कोड काय आले 1 3 2 3 2 3 आणि 1 झालं ना मित्रांनो. इकडे 5 कोड आला, इकडे 1 कोड आला आणि मध्यंतरीचे जे महिने आहे त्यांचे सुद्धा आपण कोड लिहून घेतले. आता आपल्याला प्लस करून 7 प्लस करून त्याला समूळ नष्ट करायचं आहे. आता 5 आणि 2 7 कुठले घ्यायचे, 5 आणि 2 7, 3 आणि 3 6 आणि 1 7 कट, 7 बेरीज केली आणि नष्ट केले, 7 बेरीज केली आणि नष्ट केले. आता इथं बघा 2 आणि 3 5 आणि 1 6. आता हे कट करायचे मात्र 6 राहिले, 7 पेक्षा मोठे जर असले तर कट करावं लागतं. सो 6 दिवस काय मित्रांनो पुढे. आता 6 दिवस पुढे म्हटलं तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि हा 6वा म्हणजे बुधवार. बुधवार आन्सर येते. तसे 6 दिवस पुढे म्हटलं तर 1 दिवस मागे घेतला तरी चालतं, म्हणून गुरुवारचं काय आन्सर येतं बुधवार. सेकंड ऑप्शन राईट येते. चला पुढे नेक्स्ट. एकवर्षी महिला दिन सोमवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल. खूप इच्छा आहे मित्रांनो. आपल्याला काय करावं लागेल, महिला दिन केव्हा असते तर 8 मार्चला असते. केव्हा 8 मार्च नंतर थेट आपल्याला शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबरपर्यंत यावं लागेल. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजेच 5-6 महिन्याची गॅप आहे. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता बघा या ठिकाणी असं आपण लिहून घेतलं. आता 8 मार्चला महिला दिन असते आणि आपल्याला शिक्षक दिन आहे 5 सप्टेंबरला. झाला. ह्या 2 तिथी आपण लिहून घेतल्या. मध्यंतरीचे महिने सुद्धा लिहून घेतले. मध्यंतरीचे महिने लिहिण्याची काही गरज नाही, डायरेक्टली कोडे घेऊ शकता तुम्ही. आता मार्च महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 31 दिवस असतात ना, म्हणून या ठिकाणी इथे 31 दिवस असे लिहिले. इथे जो महिना दिलेला असेल त्याचे पूर्णतः दिवस घेऊन त्याच्यातून हे 8 वजा केले. सो इथे किती राहतं 11तून 8 गेले, 3 राहिले, हातचा 1 म्हणजे या ठिकाणी राहते 23. यस 23 राहतात. आता हे 23 7च्या पाड्याने कट करायचे. 7 1 7 7 14 7 3 21. 21 कट होतात, 2 उरतात, म्हणून 2 हा झाला आपला पहिला कोट. एप्रिलमध्ये 2 कोट, मे मध्ये 3, जूनमध्ये 2, जुलैमध्ये 3, ऑगस्टमध्ये 3 आणि 5 सप्टेंबर हे 7 पेक्षा कमी असल्या कारणाने हाच 5 आपण इथे कोड घेऊन टाकू. आता बघा कोड आपल्याला मध्यंतरीचे सुद्धा कोड सापडले महिन्यांचे आणि 5 सप्टेंबरचा 5 आणि इकडचा 8 मार्चचा 2 कोड. आता काय करायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7ची प्लस करायची, समूळ नष्ट करायचं. 2 आणि 2 4 आणि 3 7 झाले नष्ट. त्याच्यानंतर 5 आणि 2 किती 7 झाले नष्ट. उरलं काय रे तर 6. तर 6 दिवस काय आहे तर पुढे. 6 दिवस पुढे म्हणजे एका दिवसाने मागे. योगायोगाने ते 6 दिवस पुढे आलेलं आहे, म्हणून 6 दिवस पुढे म्हणजे एका दिवसाने मागे असं सुद्धा घेऊ शकता. किंवा पुढे घेतलं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि हे काय तर रविवार. सोमवारच्या आधीचा दिवस रविवार येतो, म्हणून सेकंड ऑप्शन राईट येते. चला नेक्स्ट क्वेश्चन. एके वर्षी पर्यावरण दिन शनिवारी आहे तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल. पर्यावरण दिन 5 जूनला असतो, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो आणि त्याच्या दरम्यानचं आपल्याला कोडिंग करून आन्सर काढायचं आहे. पर्यावरण दिन म्हणजेच येतं 5 जून झालं. त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य दिन जून, जुलै, नंतर डायरेक्टली ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट. एकच महिन्याची गॅप आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल. आता बघा जून महिन्यामध्ये किती दिवस असतात तर 30 दिवस असतात. हे 30 दिवस असे याच्यातून वजा करायचे. 30 मधून 5 जून गेले म्हणजे 30 मधून 5 गेले तर उरले किती 25. आता 25 7च्या पाड्याने कट केले. 7 3 21. 21 कट झाले. 4 हा कोड आला. त्याच्यानंतर जुलै महिन्यामध्ये मित्रांनो 31 दिवस असतात, म्हणून कोड येतो या ठिकाणी 3. त्यानंतर 15 ऑगस्ट. आता 15 ऑगस्टचे 15 दिवस आहे, म्हणून 7ने त्याला कट करावं लागेल. 7 1 7 7 14 14 कट होतात आणि उरतो किती 1. हा त्याचा कोड येतो. जो रिमेनिंग असतो, जो बाकी उरतो तो कोड असतो. आता काय झालं 4 3 आणि 1. मग काय करायचं आहे
की शेवटी जे कोडिंग आलेलं आहे 4 3 1 ॲक्च्युअली काय करायची, बेरीज करायची. कशाची, 7 7 होईल अशी बेरीज करायची. 7ची बेरीज केली, 4 आणि 3 7 आणि समूळ नष्ट केले. हा एक उरला म्हणून एक दिवस पुढे, एक दिवस पुढे असं आन्सर येतं. एक दिवस पुढे म्हणजे शनिवारचे पुढे म्हणजे काय येतं, रविवार येतं, म्हणून आन्सर येतं 4th. चला आन्सर आलेला आहे 4. नेक्स्ट क्वेश्चन. एके वर्षी कामगार दिन शनिवारी आहे तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. ओके, तुम्हाला मी माझा नंबर देतो. येस, त्या नंबरवर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला 7709119501 तर तुम्हाला TETच्या संदर्भात ऑल नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. आणि सोबतच ह्या ज्या टेस्ट आहे प्रत्येकच टॉपिकवर एक क्वेश्चन टार्गेट करून त्याच्याशी रिलेटेड जे 9 प्रश्न आहे त्याचे मी तयार केले किंवा PYQ म्हणून घेतले, तर ॲक्च्युअली एक एक टेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला ईमेल ID सुद्धा सेंड करायची आहे. ईमेल ॲड्रेस, ओके, ID सेंड करायचे. हे याच्यासाठी की याच्याला एक पासवर्ड असतो, पासवर्ड फक्त तुम्हालाच माहीत असावा यासाठी माझ्याकडे तुमचावाला ईमेल ID सिस्टीमला पॅक असतो. फक्त तुम्ही तुमची वाली ईमेल ID टाकली की तुम्हाला तुमच्याच मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तुमच्याच मोबाईलवर ही टेस्ट सोडवता येते. ठीक आहे. येस, चला आता बघा, कामगार दिन. कामगार दिन म्हणजेच महाराष्ट्र दिन सरळ सरळ. तर 1 मे ला कामगार दिन असतो. त्याच्यानंतर गांधी जयंती. गांधी जयंती असते 2 ऑक्टोबरला. आता मे मध्ये किती दिवस असते तर 31. 31 मधून 1 गेला, उरले किती 30. 30 उरले म्हणजे 7 चूक 28, कोड आले इथं 2. मे नंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. मे नंतर येतं जून नंतर येतं जुलै नंतर येतं ऑगस्ट नंतर येतं सप्टेंबर आणि सप्टेंबर नंतर येतं ऑक्टोबर. आता जून महिन्याचे कोडिंग येतात 2, जुलै महिन्याचे कोडिंग येतात 3, ऑगस्टची काही येतात 3, सप्टेंबरचे 2 आणि ऑक्टोबरचे 2 जे आहे ते 7 पेक्षा कमी असल्या कारणाने हाच कोड इथे लिहून टाकायचा. झाले ना आता सगळे कोडिंग. आता कोडिंग झाल्यानंतर आपण काय करतो की 7ची प्लस करतो आणि समूळ नष्ट करतो. 2 आणि 2 4 आणि 3 7 नष्ट झाले. आता 2 आणि 2 4 आणि 3 7 समूळ नष्ट झाले, पूर्णच नष्ट झालं, काहीच उरलं नाही म्हणजे 0 उरलेला आहे. 0 उरलेला आहे म्हणजेच काय, तोच दिवस उरलेला आहे. काहीच उरलं नसेल तर तोच दिवस. एके दिवशी कामगार दिन शनिवारी आहे तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल तर शनिवारीच असेल मित्रांनो. सो शनिवारीचा आन्सर येतं. येस. नेक्स्ट क्वेश्चन. एके वर्षी शिक्षक दिन रविवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षण दिनाचा वार कोणता? ओके, हा तुम्हाला जो क्वेश्चन आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हा मी होमवर्क म्हणून देतो आहोत. याच्यावर तुम्ही आन्सर काढून माझ्या या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता 7709119501. येस. त्याच्यानंतर 10वा सुद्धा क्वेश्चन त्याच पद्धतीने तुम्ही सोडवा. एके दिवशी गांधी जयंती शनिवारी आहे तर त्याच वर्षी नाताळचा वार कोणता असेल? ओके, नाताळ तुम्हाला माहीत असं आताच येऊन गेलेला आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये नाताळ असतो. ती तिथी तुम्ही शोधा आणि त्या तिथीनुसार तुम्ही त्याचा वार काढा. कारण असं होतं की म्हणजे याच्यामुळे काय होतं की तुम्ही नेटवरून किंवा इतर काही पुस्तकामधून शोधाशोध करता आणि त्याचं एक कलेक्शन करता की नेमका कोणत्या दिवशी कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे. ठीक आहे, असं तुम्ही करा. मी काय करत जाणार याच्यापुढे की 10 क्वेश्चनमधून 5 क्वेश्चन, 4 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, 8 क्वेश्चन, 9 क्वेश्चन असे समजून देत जाईल आणि उरलेले जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला स्वतः करायचे आहे आणि तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर त्याचा आन्सर पाठवा किंवा माझ्याशी कनेक्ट व्हा. येत्या काही दिवसामध्येच एक ग्रुप तयार करतोय TETचा, TET 2024चा आणि त्या ग्रुपमध्ये बरंचसं तुम्हाला त्याच्याबद्दल मटेरियल प्रोव्हाइड करतो किंवा बाकीच्या काही गोष्टी करतो. ठीक आहे. आता आपल्या क्लासमध्ये काय होणार आहे तर आपल्या क्लासमध्ये अशा पद्धतीची सिरीज राबवल्या जाईल. एक क्वेश्चन टार्गेट केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड 9 क्वेश्चन म्हणजे टॉप 10ची सिरीज आपल्याला सुरू झालेली आहे. यानंतर सुपर 30ची सुद्धा सिरीज सुरू होणार. डायरेक्टली तो जो सेक्शन आहे म्हणजे मराठीची 30 तर अख्खे मराठीची 30 मग ते संभाव्य प्रश्नपत्रिका असेल. ठीक आहे. त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे 7 प्रश्नपत्रिका. त्या तर मी तुम्हाला पूर्णतः समजूनच देणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड संभाव्य प्रश्नपत्रिका सुद्धा बनवणे सुरू आहे. या सगळ्यांसाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मला प्रत्यक्षरित्या कॉल करा. निश्चितच त्याच्यापासून काही मार्ग काढल्याच जाईल आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.